नमस्कार. आज DK सायली किचनमध्ये बनवणार आहोत केळफुलाची भाजी. काहींना केळफुलाची भाजी माहीतही नसावी, परंतु ही भाजी बनवायला सोपी आहे आणि आरोग्यासाठी खूपच पौष्टिक आहे. खरे तर केळफुलाची भाजी खूप जुन्या काळापासून चालत आलेली आहे. कधी बनवली नसेल, कशी बनवायची माहिती नसेल, तर या व्हिडिओमधून मी तुम्हाला ते दाखवणार आहे. पेशवे काळात देखील ही भाजी बनवली जायची. केळफुलाची भाजी चवदार लागते, परंतु त्याही पेक्षा जास्त ती आरोग्याला फायदेशीर ठरते. कोकणामध्ये देखील केळफुले सर्रास बनवली जातात. ही कोकणी डिश आहे. केळफुले कशी निवडायची आणि भाजी कशी बनवायची हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. भाकरी, चपाती किंवा भात यासोबत खायला छान लागते. तुम्ही एकदा जरूर ट्राय करा. सविस्तर रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे. कसे बनवायचे हे पाहूयात. चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूयात. हे जे केळफूल आहे ते मार्केटमध्ये आपल्याला मिळतं. हा जो फुलांचा भाग आहे, कळ्यांचा गुच्छासारखा दिसणारा भाग आहे, तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. त्यानंतर ही जी साल आहे ती आपल्याला काढून टाकायची आहे. यामधल्या सर्व कळ्या आहेत त्या व्यवस्थित काढून घ्यायच्या आहेत. तर आपल्याला हे सोलत जायचंय, अगदी एक एक लेयर काढत म्हणजेच अगदी बारीक फूल लागत नाही तोपर्यंत आपल्याला सोलून घ्यायचंय. हे खरं तर अत्यंत छान मस्त काम आहे हे सोलणं, पण त्याच्या जे पुढचं काम आहे निवडणं ते थोडंसं क्लिष्ट काम आहे, म्हणून बरेच जण ही भाजी करत नाहीत. पण ॲक्च्युली ही भाजी खूप पौष्टिक आहे आणि खूप छान लागते. अगदी आपण TV बघत पण हे काम हातावेगळं करू शकतो. आता आतला हा कडक पार्ट आला आहे, हा असाच ठेवूया. हा पण भाजीसाठी वापरू शकतो बारीक चिरून. या ज्या कळ्या आहेत त्या कशा साफ करायच्या ते मी तुम्हाला दाखवते. यामध्ये खालचा हा ट्रान्सपरंट भाग आहे तो आपल्याला बाजूला काढायचा आहे. तसेच सर्वात वरती कडक गोलाकार जो भाग आहे तो देखील काढायचा आहे. तर अशा पद्धतीने ह्या कळ्या आपल्याला निवडायच्या आहेत. तर पाहू शकता मध्ये वरती थोडासा कडक आणि लांब असलेला भाग, तसेच खाली कांद्याच्या पापुंद्रासारखा असलेला भाग आपण काढून घेत आहोत. तर अशाच पद्धतीने सर्व कळ्यांमधले हे जे पार्ट आहेत ते आपल्याला काढायचे आहेत. तर पहा, अशा पद्धतीने सर्व कळ्यांमधले असे हे पार्ट काढून आपण केळफुले निवडून घेतले आहेत. तर इथे पाहू शकता सर्व कळ्या निवडून झाल्यात. नको असलेले पार्ट आपण काढून घेतले आहेत आणि आपल्या कळ्या निवडून स्वच्छ तयार झाल्या आहेत. आता ही जी केळफुले आहेत ही मी बारीक चिरून घेतीये. सर्व जी निवडून घेतलेली केळफुले आहेत ती अशा पद्धतीने बारीक चिरून घ्यायची आहेत. बऱ्याचदा केळफुलाच्या भाजीमध्ये काळा वाटाणा किंवा भिजवलेला अख्खा मसूर घालून देखील केळफुले बनवतात. त्यामुळे काय होतं, केळफुलाच्या भाजीला छान लज्जत येते. केळफुले कापल्यानंतर लगेच मिठाच्या पाण्यामध्ये भिजत घालणार आहोत. काही जण ताकामध्ये किंवा पाण्यामध्ये लिंबू पिळून त्यामध्ये भिजत ठेवतात. तुम्ही कोणत्याही पद्धतीने भिजत ठेवू शकता. लगेच पाण्यामध्ये भिजत टाकायचे म्हणजे जास्त काळे पडणार नाही. तर पहा, सर्व केळफुले छान बारीक चिरून मिठाच्या पाण्यामध्ये असे भिजत ठेवण्यासाठी ठेवायचे आहेत. तुम्हाला जेवढा जास्त वेळ शक्य असेल तेवढा वेळ पाण्यात भिजत ठेवावी. रात्रभर किंवा 5 ते 6 तास भिजत ठेवली तर उत्तमच. अगदी वेळ नसेल तर 1-2 तास भिजत ठेवा. तर मी हे 2 तास असेच भिजत ठेवणार आहे. तर इथे 2 तास झाले आहेत. मिठाच्या पाण्यात भिजत ठेवलेली केळफुले बाजूला काढून घ्यायची आहेत. अशा प्रकारे पिळून सर्व पाणी काढून घेतीये. यामधला कडवटपणा, चिवटपणा, तुरटपणा असेल तर तो जातो. सर्व केळफुलांमधलं पाणी पिळून काढले. पहा, असे कोरडे होईपर्यंत पाणी यामधलं काढून घेतलं. आता आपल्याला ही केळफुले 10 ते 15 मिनिटे पाण्यामध्ये शिजवून घ्यायचे आहेत. कढईमध्ये 2 ग्लास पाणी घ्यायचं आहे. पाणी गरम झाल्यानंतर
यामध्ये केळफुले घालायची आहेत। यानंतर हे एकदा चमच्याने ढवळून घ्यायचं आहे। मध्यम आचेवर 15 मिनिटे झाकण ठेवून शिजवून घेऊयात। पहा 15 मिनिटे केळफुले शिजवून झाली आहेत। चाळणीमध्ये ओतून यामधलं पाणी काढून घेऊ। केळफूल भाजीसाठी काही साहित्य इथे मी घेतले आहे। एक छोटा टोमॅटो बारीक चिरून घेतला, मुठभर कोथिंबीर चिरून घेतली, मध्यम आकाराचा एक कांदा बारीक चिरून घेतला आणि 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या आहेत। एवढेच मोजके साहित्य केळफूल बनवण्यासाठी मी घेतलेले आहे। केळफूल भाजीसाठी तयार झाली आहेत। फोडणी देऊन घेतीये। कढईमध्ये फोडणीसाठी 2 ते 3 चमचे तेल घ्यायचं। तेल गरम झालं की 1 छोटा चमचा जिरे घालायचे आणि अर्धा चमचा मोहरी। हे दोन्ही छान फुलू द्यायचं। नंतर ठेचून घेतलेला लसूण घालायचा। लसूण खरपूस असा भाजून घेतलेला आहे। आता कांदा घालतीये। मीडियम टू हाय फ्लेमवरती कांदा तांबूस रंगावर तळून घ्यायचा आहे। तर मीडियम गॅसवरती कांदा खरपूस असा परतून झाला आहे। आता यामध्ये टोमॅटो घालतीये। कोणत्याही फोडणीमध्ये सर्वात शेवटी टोमॅटो घालावे, कारण टोमॅटोमध्ये पाणी जास्त असते, त्यामुळे बाकी जिन्नस खरपूस भाजल्या जात नाहीत। खरपूस भाजून झाले आहे। मसाले घालून घेतीये। छोटा अर्धा चमचा हळद, 1 चमचा काळा तिखट भाजीचा मसाला आणि अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर। थोडे मसाले परतून झाले की यामध्ये घालायचे आहेत केळफुले। तर अशा पद्धतीने केळफुले मसाल्यांमध्ये घालून घेतलेली आहेत। आता मसाल्यांमध्ये केळफुले एकजीव करत परतून घेतीये। केळफुले छान परतून झाली आहेत। वरून घालते बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ओल्या नारळाचा खीस। कोकणी पदार्थ आहे तर ओल्या नारळाचा खीस भाजीमध्ये असतोच। मध्यम आचेवर 2 ते 3 मिनिटे चांगले परतून घ्यायचे आणि असे परतून झाले की सर्वात शेवटी यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे। यानंतर पुन्हा एकदा 2 मिनिटे परतून घ्यायचं आहे। मध्यम आचेवर 8 ते 10 मिनिटे झाकण ठेवून भाजी ठेवायची आहे। 10 मिनिटे झाली आहेत। वा, मस्त छान बनली आहे भाजी। रंग छान आला आहे। सुगंधही मस्त येत आहे। या ठिकाणी केळफुलाची भाजी बनवून तयार झाली आहे। तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडली असेल, त्यामुळे तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एकदा नक्की ट्राय करा, काहीतरी वेगळी रेसिपी म्हणून। चला, गरम खमंग भाकरीसोबत खायला घ्या। तोंडी लावायला लोणचं असेल तर आणखीनच भारी। पूर्ण रेसिपीसाठी लागणारे साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे। तर कशी वाटली तुम्हाला केळफुलाच्या भाजीची रेसिपी? आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। चॅनेलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा। अशाच मस्त खमंग परफेक्ट रेसिपींसाठी DK स्टाईल किचनला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच मस्त लज्जतदार नवीन रेसिपींसोबत। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप आभार।